सचिन आणि अरविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला ते अर्थात सचिन आणि नॉन स्ट्राईक एंडला ते अर्थात अरविंद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे दिनेशजी खेतर आपल्याला गोलंदाजी मार्क होती पाहायला मिळतात. पंचांचा इशारा आलाय, सामन्याला होतीये सुरुवात. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेश खेतर यांच्या माध्यमातून. पहिलाच बॉल आपण पाहिला तर भन्नाट वेगामध्ये हाताळला. थोडस नक्कीच मागे ठेवण्याचा प्रयत्न केला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी अधिकची उचली घेतली आणि थेट आपण पाहिलं गेलं तर एसटी रक्षकाचा वेध घेतो. पहिलाच बॉल एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला गोलंदाज दिनेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल बॅकफुटला गेला. पण आपण पाहता चेंडू येतोय दन 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 करायचा सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. डीजे एक सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. 4 धाव्याने मात्र इथे श्री गणेश केलाय. पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट बॉल, तदनंतर मात्र या 4 धावा. पुढचा बॉल स्टेप आउट केले समोरच्या दिशेला. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. पुढचा बॉल बॅकफुटला गेलेत. थोडे सफल झाले तर फायनली दिसायला चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील तर मात्र चेंडू नाही तर शर्यत जिंकली जाते. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. या 4 धाव्याने मात्र आपण धावफलकात तिथं नजर टाकली तर बिनबाद 14 अशी एक सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. प्रथम बॅटिंग करणारा संघ आता श्री एनव्ही स्पोर्ट्स करवळे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल डॉट बॉल आणि तदनंतर मात्र इथे सचिनने आपल्या हात खोलायला सुरुवात केली आहे. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुढचा बॉल आता मात्र बोललेचा चेंडू होता. भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला. थोडस आपण पाहायला गेलं तर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये आणि थेट एसटी रक्षकाचा इथे वेध घेतलाय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेला. चेंडू जातोय हवाई सफर करण्यासाठी. 6 धावा, षटकार. डीजे पहिले षटक हाताळलं गेलं गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून आणि आपण पाहताय खऱ्या अर्थानं धावांची श्रीमंती या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सचिनने मात्र येथे आक्रमण केलंय आणि खऱ्या अर्थानं दिनेश यांच्यावरती मात्र आपलं पारड जड केलंय. कारण धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 आकड्यावरती. बिनबाद 20. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात श्री एनव्ही स्पोर्ट्स करवळे संघाच्या माध्यमातून आपण पाहताय नितीनजी पाटील यांचं सुद्धा तिचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. तेव्हा मैदानाच्या आतमध्ये सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुशांत आपे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं मित्रांनो पाहिलं तर ते फलंदाज सचिन यांना मात्र आपण पाहायला गेलं ते खरी सुरुवात एक सुंदर सुरुवात देण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला गेलाय. पहिलाच बॉल सुशांतचा पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, कट केला. चेंडू आपण पाहताय ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र जिथे एकेरी धाव तिथे मात्र दुहेरीमध्ये रूपांतर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. चला मित्रांनो, आपल्या खऱ्या अर्थानं आपलं जे असोसिएशन शिस्तीसाठी तर
पुढचा बॉल कव्हरच्या दिशेला नक्कीच खेळून काढला. इसने कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत. डीप मध्ये प्रोटेक्शन मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर आणि चेंडून येथे मात्र अंतर काय आपलं गेलंय. चेंडू ते सीमारेषेच्या बाहेर 4 धावा चौकार. आणि मित्रांनो एक लक्ष वेधतोय फिल्डिंग करणारा संघ अर्थात RKC चिखलवाडी संघाचं. कारण आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने मित्रांनो आपलं असोसिएशन शिस्तीसाठी ओळखलं जातं. ड्रेस कोड हा कंपल्सरी असतो आणि चिखलवाडी संघाचा आपण ट्रॅक पण मध्ये ते ऑब्जेक्शन आलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे 2 धावांची पेनल्टी असणार आहे. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. कर्णधार सुशांत आपे आपण याची नोंद घ्या. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला आणि आपण धावसंख्येवरती लक्ष देऊया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 आकड्यावरती. बिनबाद 28. एक सुंदर सुरुवात म्हणावी लागेल. तर प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात श्री NV स्पोर्ट्स करवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तसेच शाहवाडी तालुका ग्रामीण असोसिएशनचे लाडके खजिनदार अनिलजी पाटील साहेब यांचे इथे हार्दिक स्वागत आहे. तसेच आदरणीय सन्माननीय दामोजी उकरीडे साहेब आणि त्यांच्या समवेत रंगरावजी उकरीडे साहेब यांचं शुभ आगमन झालंय. मी त्यांच्या आयोजकांच्या वतीनं आपली मानाची स्पर्धा अर्थात श्री जुगाई देवी चषक 2025 पर्व दुसरं मध्ये सहर्ष स्वागत असेल. सरांना विनंती असेल सर आपण या आणि आपण इथे स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या. जो मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल सुरेख चेंडू इथे हाताळला गेला. पडल्यानंतर अधिकची उचली घेतली आणि थेट यष्टी रक्षक दिनेश यांचा मात्र वेध घेतलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आपण पाहताय गोलंदाज यांना मात्र वॉर्न केलं गेलंय. जर आपण पुढचा चेंडू त्याच प्रकारे जर हाताळलात तर मात्र येथे दंडित केलं जाईल. ह्या मात्र इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय गोलंदाज सुशांत यांच्यापर्यंत पोहोचवलाय. पुढचा बॉल मिस स्ट्रोक चेंडू हवेमध्ये फिल्डर डाऊन द बॉल टिपलाय जेल संपलाय फलंदाजाचा खेळ. डीजे अच्छा थँक्यू सो मच डीजे. बॅटर आपण पाहताय बाद झालेत. अरविंद मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खेळाडू क्रमांक 3 अर्थ ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चला मित्रांनो नेक्स्ट मॅच श्री NV स्पोर्ट्स माफ करा NVCC करुंगळे देऊळवाडी विपक्ष श्री तुकाई मोळजाई स्पोर्ट्स जुलेवाडी. दोन्ही कॅप्टनचा विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी इथे उपस्थित राहायचं आहे. देऊळवाडी विपक्ष जुलेवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायची. मित्रांनो आपण पाहताय 2 षटकांचा अंत झाला. 12 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 30 आकड्यावरती. तर मैदानाच्या आतमध्ये सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिले चेंडू गोलंदाज सागर आपल्याला बॉल इन ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल सागर याचा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र 1 धाव इथे पूर्ण केली गेली. एका धावेने मात्र आपण पाहायला गेलं तर धावफलक नक्कीच पुढे सरसावलंय वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 आकड्यावरती. 31 लॉस ऑफ 1 विकेट. आता बॅटिंग करणारा संघ अर्थात श्री NV स्पोर्ट्स करवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो आपण आता पाहताय ही पहिली मॅच आजच्या दिवसातील ही पहिली मॅच पहिला सामना आपण पाहतोय. RKCC चिखलवाडी विपक्ष श्री NV स्पोर्ट्स करंगळे या 2 संघांच्या दरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल गोलंदाज सागर यांचा. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला. आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र हॅलो थोडा आवाज वाढ थोडा याचा. हॅलो या 2 धावेने आपण पाहिल्यात तर नक्कीच धावफलक पुढे सरसावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आपण पाहताय मित्रांनो. 16 मिनिटांचा अवधी असणार आहे. वेळेकडून आपलं नजर असू द्या लक्ष असू द्या. 9 मिनिटं मात्र इथे पूर्ण झाले मित्रांनो. 16 मिनिटांचा अवधी असणार आहे आणि आपल्याला 16 मिनिटांमध्ये हे 4 षटक इथे हाताळायचे आहेत. तसं बॅटिंग करण्याचा संघाला सुद्धा विनंती असणार आपला बॅटर सुद्धा आपण तयार ठेवायचा आहे. अन्यथा आपण जर उशीर केलात तर मात्र तो वेळ इथे तो टाइम इथे काउंट केला जाणार नाहीये. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे.
स्ट्राईकला ते आपण पाहतोय फलंदाज ऋषिकेश आपण पाहतोय. गोलंदाज सागर यांचा पहिलाच बॉल फेस करतील. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर बराच ऑफस्टिकच्या बराच बाहेर आणि येथे मात्र आपण पाहताय पंचांनी टेक्निकल टीमला मात्र इथे रिव्ह्यू साठी अप्लाय केला गेलाय, कारण गोलंदाज फेकीसाठी इथे मात्र ऑब्जेक्शन पंचांच्या माध्यमातून घेतलं गेलंय. मी तिसऱ्या पंचांना विनंती करतोय आपण तसेच आपली टेक्निकल टीम नक्कीच पंचांच्या माध्यमातून इथे पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. कारण मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्या असोसिएशन मध्ये एक शिस्तीचं पालन केलं जातं. जर फेकी गोलंदाज असेल तर त्यामध्ये मात्र इथे कुठेतरी आक्षेप घेतला जातो आणि त्याला मात्र दंडित केलं जातं. आणि ते आपण पाहताय पंचांच्या माध्यमातून अर्थात ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून इथे मात्र गोलंदाज सागर यांच्यावरती मात्र आक्षेप घेतला गेलाय आणि टेक्निकल टीमच्या माध्यमातून इथे मात्र या चेंडूवरती आणि गोलंदाजावरती याचा विश्लेषण केलं जाईल आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत इथे पोहोचवला जाईल. आपण पाहताय आमच्या टेक्निकल टीम आणि थर्ड पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय विक्रमजी शेलार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच मित्रांनो, आपण पाहताय युट्यूब वाहिनी अर्थात SMD लाईव्ह चे सर्वेसर्वा भूषणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं बेस्ट क्वालिटी आणि बेटर क्लिअरिटी हे त्यांचं नक्कीच ब्रीदवाक्य राहिलं आणि त्यांच्याच माध्यमातून आपण पाहताय या सामन्याचं लाईव्ह कव्हरेज केलं गेलं आणि प्रत्येक चेंडूवरती एक चांगली नजर त्यांच्या माध्यमातून इथे नक्कीच पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे आपण पाहताय गोलंदाज सागर याच्या गोलंदाजीवरती आक्षेप घेतल्यानंतर टेक्निकल टीमच्या माध्यमातून या चेंडूवरती मात्र नजर ठेवली गेली आहे. त्याच्यावरती त्याचं विश्लेषण केलं जाईल आणि त्यानंतर मात्र तो योग्य तो निर्णय इथे कळवला जाईल. आपण पाहताय तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विक्रमजी शेलार सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मित्रांनो, निर्णय पंचांच्या माध्यमातून आपण पोहोचलाय. फेअर बॉलर आणि फेअर डिलिव्हरी असणार आहे. कोणत्या प्रकारचं इथे नुकसान भरपाई नसणाऱ्या ती गोलंदाज करणारा संघ अर्थात चिखलवाडी संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. नक्कीच मित्रांनो, पाहिलं की तर पंचांच्या माध्यमातून थोडासा आक्षेप घेतला गेला आणि त्यानंतर मात्र त्याचं निरसन इथे केलं गेलं आणि इथे मात्र एक खऱ्या अर्थानं नुकसान होईल का असं चिन्ह निर्माण झालं होतं. मात्र पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलं इथे मात्र गोलंदाज सुखरूप आहे आणि तो चेंडू हाताळलाच होता. इथे फेअर डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून मात्र इथं घोषित केला गेला. जाऊन पुन्हा इथं मैदानाच्या आतमध्ये बॉल अँड ट्रॅकवर
बॉलिंग मार्क गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला गेला, पंच पाहिला गेला आणि इथे मात्र आपण पाहताय एक फेअर डिलिव्हरी ते पाहायला मिळाली. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 आकड्यावरती. षटक क्रमांक तिसरा आपण पाहताय. अजूनही षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. तिसरं षटक हाताळतात गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतात. 12 मिनिटं नक्कीच मित्रांनो पूर्ण होत आलेली आहेत. याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू खाली, कोणती चुकी होत नाही. विकेटचा पत्ता, धक्का क्रमांक दुसरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. खेळाडू क्रमांक 4 आपण पाहताय संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र आपल्याला स्थगित होताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं धावसंख्येवरती मात्र अंकुश लावण्याचं काम गोलंदाज सागरांच्या माध्यमातून केलं गेलंय. प्रथम बॅटिंग करणारा संघ आपण पाहताय श्री एनव्ही स्पोर्ट्स कळवणी संघाच्या माध्यमातून एक सुंदर सुरुवात पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करण्याचं काम चिखलवाडी संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं गेलंय. पुढचा बॉल, पहिलाच बॉल फुलल्यानंतर समोरचे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर एक आणि ते काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. येथे मात्र दिवसा ढवळ्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 आकड्यावरती. षटक क्रमांक पाहायला गेलं तर तिसरं इथे धावा झालंय. 18 चेंडूचा खेळ पाहायला मिळाला आणि 35 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून शेवटचं षटक येणं बाकी असणार आहे. चला मित्रांनो थोडं फास्ट घ्या, विनंती असेल. 13 मिनिटं पूर्ण झाली, अजूनही 3 मिनिटांचा अवधी असणार आहे. 16 मिनिटांचा अवधी आपल्याला एक विशिष्ट कालावधी आपल्याला दिलेला आहे आणि त्या जर अवधीचं आपण उल्लंघन केलं तर मात्र त्या असोसिएशनच्या नियमाप्रमाणे आपल्याला इथे दंडित केलं जाईल, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. आणि तदनंतर मात्र आपली कोणती बाब इथे स्वीकारली जाणार नाहीये याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. तो मैदानाच्या आतमध्ये सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुहास खेताल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला पुन्हा एकदा आमंत्रित करतोय, थोडं लक्ष वेधूया आपण श्री NVCC करुंगळे देऊळवाडी विपक्ष श्री तुकाई मुळजाई स्पोर्ट्स जुळेवाडी. चला दोन्ही कॅप्टनना विनंती असेल, आपण आला असाल तर आपण टॉस साठी प्लीज रिपोर्टिंग करायचे आहे, कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं हे अनिवार्य असणार आहे. सो प्लीज थोडं कॉपरेट करा मित्रांनो. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल सुहास यांचा सुरेख चेंडू हाताळला गेला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, होई नाही करताना इथे मात्र कोणत्या प्रकारची धाव इथे घेतली गेली नाहीये. खऱ्या तर आपण पाहिलं तर एक बॅड कम्युनिकेशन मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहताय सचिन आणि एका बाजूला आहेत संदीप. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल स्टेपआउट करण्याचा प्रयत्न होता, कव्हर झाला, खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, आपण पाहताय चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर भन्नाट रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. खऱ्या अर्थामध्ये चित्त्याच्या चपलाने आणि हरणाच्या वेगानं इथे मात्र आपण पाहायला गेलं ती धाव इथे पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 2 ने भर, या 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 37 आकड्यावरती. षटक क्रमांक 4 पाहता आपण गावरान भाषेमध्ये म्हटलं तर तोडफोड करणारं षटक आहे, स्लॉग षटक पाहायला मिळते. पुढचा बॉल भन्नाट वेगामध्ये हाताळला गेला, थेट यष्टीरक्षक अर्थात सुशांत यांचा मात्र वेध घेतलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तसेच ऑनफील्ड पंचांना विनंती असणार आहे, सर 16 मिनिटांचा अवधी पूर्ण झालाय, एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आपण आतमध्ये घ्यायचा आहे. सोळा मिनिटांचं अवधी झाल्यानंतर मित्रांनो एक खेळाडू आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घेणं अनिवार्य असणार आहे.
पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतेला आणि इथे मात्र चांगला जजमेंट, विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3. डीजे चला बॅटरचं विनंती असेल आपण थोडं इन आणि आउट थोडं फास्ट करायचं मित्रांनो. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल होत आहेत, संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आपल्याला गोलंदाज सुहास पाहायला मिळतात, सुहास खेताळ. पुढचा बॉल इथे मात्र बॅकफुटला गेले, रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न होता, बॅटने बॉलचा संपर्क आला नाहीये आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, खऱ्या अर्थानं सुहास खेताळ यांचं कौतुक करावं लागेल, कारण स्लॉग षटक आहे. मी मगाशी म्हणालो की गावरान भाषेमध्ये हाणामारी करणार षटक आहे. या षटकामध्ये खऱ्या अर्थाने धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो, मात्र धावांवरती अंकुश लावण्याचं काम इथे केलं गेलंय. पुढचा बॉल, इथे मात्र बॅटची लिडिंग एज कोणती चुकी करत नाहीये, आणखीन एक विकेट, धक्का क्रमांक 4. देऊया डीजे ला संधी. चला पुन्हा एकदा आमंत्रित करतोय देऊलवाडी संघ आणि जुलेवाडी संघ. चला मित्रांनो, आपल्याला एक मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती असणार आहे, प्लीज आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे मित्रांनो. आजच्या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं आपण पाहताय. चला मित्रांनो, देऊलवाडी संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे. मी जुलेवाडी संघाला विनंती करतोय आपण त्वरित आपला कर्णधार आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, कारण मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंद्रे आयोजित श्री जुगाई देवी चषक पर्व 2. मित्रांनो आपण पाहताय एक मानाची स्पर्धा श्री जुगाई देवी चषक पर्व 2 आणि या स्पर्धेचा आज पहिला आणि अंतिम दिवस आहे, त्यामुळे प्लीज थोडंसं मित्रांनो विनंती असं 16 संघ आज आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही कर्णधार ते उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतो आपण त्वरित नाणेफेक ते करून घ्यायची आहे. चला आयोजन कमिटी प्लीज या. तसेच मी NV स्पोर्ट्स करवळे संघाला विनंती करतो आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे आणि आपलं सुंदर आणि स्वच्छ क्षेत्रक्षण आपण सजवायचं आहे. तसेच आपला विपक्ष संघ अर्थात RKCC चिखलवाडी संघाला विनंती असेल आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपली जोडी रवाना करायची आहे. मित्रांनो धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपण पाहिली गेली तर खऱ्या अर्थानं 38 धावांचं लक्ष असणार आहे, मात्र इथे 2 धावांची पेनल्टी ही आता चिखलवाडी संघाला असणार आहे. आदरणीय सन्माननीय दामू उकडे साहेब यांच्या माध्यमातून इथे नाणेफेक केलं जातं, आपण पाहताय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, आणि इथे नाणेफेक जिंकली आहे. आणि देऊलवाडी संघ आपण नाणेफेक जिंकला. आता आपल्याला विनंती असेल आपण आपला निर्णय आणि आपल्या संघाचा पण इथे हजर राहायचंय. तसेच आपण पाहताय शावडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे खऱ्या अर्थाने दिलदार व्यक्तिमत्व, आणि वेळोवेळी ज्यावेळी असोसिएशनला गरज असते त्यावेळी एक धावून येणारं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय किरणजी शिंदे साहेब यांचे सुद्धा इथे शुभागमन झालंय. त्यांचं सुद्धा मी आपल्या ही मानाची स्पर्धा श्री जुगाई देवी चषक या स्पर्धेमध्ये नक्कीच सहर्ष स्वागत करून सर्वांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. मित्रांनो धावसंख्या झाली होती ते खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलं तर मित्रांनो धावसंख्या झाली होती खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघाची ते आता करुणे संघाचे 35, मात्र आपण पाहायला गेलं तर चिखलवाडी संघाला 2 धावांची पेनल्टी, त्यामुळे धावसंख्या झाली 37 आणि 38 धावांचं लक्ष असणार आहे.
चला विनंती असता करुळे संघ आपण त्वरित आपलं क्षेत्रक्षण सजवायचा वेळ आपण अधिकचा घेताय. प्लीज थोडं कॉपरेट करा मित्रांनो. आपण जवळजवळ एक सामना आपण उशिराने आहोत याची सुद्धा आपण नोंद घ्या. चला करुळे संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. तसेच ऑन फील्ड पंचांना सुद्धा विनंती असणार आहे सर आपण सुद्धा सामन्याला थोडी गती द्यायची आहे. पंचांना काही अधिकार आहेत सो ते आपण अधिकाराचं पालन करायचं आहे. अवलंबन आपण सुद्धा करायचं आहे. 38 धावांचं लक्ष असणार आहे. 24 बॉल खऱ्या अर्थानं 38 धावांचं लक्ष आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात श्री RKCC चिखलवाडी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. या धावांचा पाठलाग केला जाईल की या धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं अडथळे निर्माण केले जातील हे सुद्धा पाहावं लागणार आहे. Hello, check. Hello, hello, check, 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 check. हॅलो 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 जवळ मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आला आहे. या लेट्स प्ले मित्रांनो 38 धावांचं लक्ष आहे आणि ते लक्ष पाठला करता सलामी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला आहेत सुशांत आपे आणि त्यांना साथ देत आहेत सुहास खेतल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिले गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझल्ट मध्ये चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. पुढचा बॉल अखूट टप्प्याचा चेंडू होता त्याला मात्र भिरकावून दिला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र चुकी घडतीये. या 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावते आणि खऱ्या अर्थाने षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ मात्र इथे संपला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचले ती 15 आकड्यावरती. 38 धावांचं लक्ष आहे. 15 बनले आता. अजूनही आपल्याला खूप सारा अंतर काढायचं आहे. तेव्हा डीजेला संधी ऐकू सुमधुर संगीत. दुसरं षटक त्यांच्या माध्यमातून हाताळलं जाईल. चला मित्रांनो थोडं फास्ट घ्या. 16 मिनिटांचा अवधी आहे. थोडं भान असू द्या. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. चौकार. बॅटर मात्र खऱ्या अर्थानं 4 आकड्यावरती मात्र अधिकचा भर देताना दोन्ही बॅटर पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहताय सुशांत आपे तर त्यांना साथ देत आहेत सुहास खेतल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एक चांगली सुरुवात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल पॉइंट लगेच खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत अरविंद. चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र आपण पाहिलं गेलं तर 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्यात. 2 धाव्याने मात्र धावसंख्या नक्कीच पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चला पुन्हा एकदा आपण पाहताय पंचांच्या माध्यमातून टेक्निकल टीम पर्यंत निर्णय कळवलाय. थर्ड पंचांना नक्कीच विनंती असणार आहे की
गोलंदाजाच्या शैलीवरती मात्र इथे आक्षेप घेतला गेलाय. मी तिसरे पंच विक्रमजी शेलार सरांना विनंती करतोय की आपण टेक्निकल टीम अर्थात SMT लाईव्ह च्या माध्यमातून गोलंदाजाच्या शैलीवरती जो आक्षेप घेतलाय त्याचं मात्र आपण निरसन करायचं आहे. आणि इथे मात्र पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय, नो बॉल असणार आहे. इथे मात्र गोलंदाजावरती मात्र गोलंदाज दंडित केले गेले आणि तसेच नो बॉल प्लस 2 धावांची पेनल्टी +2 अशा या प्रकारे 5 धावा मात्र इथे ऍड केल्या जातील आणि गोलंदाजाला मात्र पुढील 3 स्पर्धा इथे मात्र 3 स्पर्धा इथे मात्र बॅन केलं जाईल, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 24 आकड्यावरती. 24 धावा कधी पाहायला मिळत आहेत मित्रांनो. चला चला विनंती असेल थोडं फास्ट घ्या. चला ऑनफील्ड पंधरा विनंती असेल आपण थोडं सामन्याला गती द्यायची आहे. 24 धावा धापळकवरती लागल्यात, अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत आणि 14 पावलं नक्कीच असं म्हणावं लागेल. चिखलवाडी संघ विजयापासून दूर आहे, मात्र विजयाच्या आतमध्ये अडथळे निर्माण केले जातील का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. कारण आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या शैलीवरती इथे मात्र आक्षेप घेतला गेला आणि गोलंदाज मात्र दंडित केले गेले. नवीन गोलंदाज मार्क पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय. चला मित्रांनो, आपण जेवढा अधिकचा वेळ घ्याल तेवढं मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याच्यात आपण नोंद घ्या. पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र एकच धाव, एक सेफ फटका आपल्याला समोरच्या पाहायला मिळाला आहे. धावसंख्येत 1 ने भर, एका धावेने धावफलक नक्कीच पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 25 आकड्यावरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहता या दुसरंच आपण पाहतोय. चला मित्रांनो थोडं फास्ट घ्या. पुढचा बॉल आड्या बॅटने खेळून काढला, ऑन साइडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र पुन्हा एकदा एक धाव. येथे मात्र आता एकेरीवरती अधिकचा भर दोन्ही बॅटरच्या माध्यमातून दिला जातो. एका बाजूला आपण पाहताय सुशांत आणि एका बाजूला आपण पाहताय सुहास. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एक जमेची बाजू जर खऱ्या अर्थानं पाहिली तर चिखलवाडी संघाच्या अजूनही कोणताही गडी मैदानाच्या बाहेर नाहीये आणि खऱ्या अर्थानं हाच आत्मविश्वास प्रत्येक बॅटरवरती येणारा बॅटरवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेला, पंचांकडे पाहिला गेला, अपील केली गेली, मात्र पंच तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारची हालचाल, कोणत्या प्रकारची मुवमेंट तुर्तास तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाहीये. एक डॉट बॉल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ऋषिकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय, तर स्ट्राईक फलंदाज सुशांत हापे आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा आला, येस इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच एस्टेन पासून अधिकचा अधिक बाहेर आणि
तो ठेवण्याचा प्रयत्न होता माझा, तो प्रयत्न कुठेतरी असफल ठरलाय. आणि इथे मात्र गोलंदाज ऋषिकेश याला मात्र पंचांच्या माध्यमातून इथे दंडित केले गेले. एक अवांतर धाव, धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 27 आकड्यावरती. 27 लॉस ऑफ 0 विकेट. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेला. प्रत्येक चेंडूवरती स्टेप आउट करण्याचा प्रयत्न सुशांतच्या माध्यमातून केला जातोय. मात्र फलंदाजाचा ट्रान्स इथे ओळखलाय तो गोलंदाज ऋषिकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल समोरच्या दिशेला उडवला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. या 4 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 31 आकड्यावरती. 2 षटकांचा जरूर अंत झालाय. 12 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. 38 धावांचं लक्ष असणार आहे. आता मात्र विजयाच्या खूपच जवळ आपल्याला पाहायला मिळतोय तो सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ अर्थात RCC चिखलवाडी. जो मैदानाच्या आतमध्ये सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिल्या गोलंदाज संदीप वीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच चला मित्रांनो, नेक्स्ट मॅच देऊलवाडी विपक्ष जुळलेवाडी. दोन्ही कॅप्टनना विनंती असणार आहे या मॅचचा शेवटचा बॉल हाताळल्याच्या नंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे मात्र समोरच्या दिशेला वा ई हल्ला साधावा. इथे मात्र स्कोर लेवल होताना पाहायला मिळते. फलंदाज आपण पाहताय सुशांतच्या बॅट मधून हा मोठा फटका पाहायला मिळाला. या 6 धावेने मात्र विजयाच्या खूपच जवळ आपल्याला पाहायला मिळतो चिखलवाडी संघ. आता मात्र एका धावेची आवश्यकता असणार आहे. पुढचा बॉल इथे मात्र हळूबद्ध नक्कीच खेळून काढला आणि इथे हा विजय फटका पाहायला मिळाला. चला दोन्ही संघाचे जिंकल्या संघाच्या अभिनंदन, हारल्या संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.